आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आपल्या सभागृहाला एक माहिती देण्यासाठी आज इथं उभा आहे. माझ्या इथं वसमत येथील चौघेजण चारठाण्याजवळ जिंतूर ते चारठाणा रोडवर गणेशपूर पाटीजवळ एका वळण रस्त्यावर रविवारी काल दुपारी 1:30च्या सुमारास स्विफ्ट गाडीमध्ये आणि मिनी बसचा एक समोरासमोर भीषण अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सय्यद आबेद अली सय्यद महबूब अली हे आपल्या कुटुंबियासह ईद निमित्त बहिणीला भेटण्यासाठी जात होते. जात असताना 17 सीटर मिनी बस सोबत त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि एकाच कुटुंबातील जवळपास 4 जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. सय्यद आबेद अली सय्यद महमूद अली, त्यांची पत्नी सय्यद सुमेया सय्यद आबेद अली, सय्यद इस्माईल सय्यद महबूब अली व छोटी मुलगी होती उफा सय्यद आबेद अली, अशा 4 जणांचा तिथं मृत्यू झाला आणि 2 जण जखमी आहेत. अध्यक्ष महोदय, समोरची जी 17 सीटर बस होती त्याच्यातल्या ड्रायव्हरचा सुद्धा एका मोटरसायकलवाल्याला ह्या दोन्ही वाहनं तिथं वाचवत होते आणि ते वाचवत असताना हा मोठा अपघात झालेला आहे. मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करणार आहे की यांच्या कुटुंबियाला व ज्या अपघातामध्ये जखमी झालेत त्यांच्या कुटुंबियाला सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे. राजवाडीच्या नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी उपोषण. सेलू तालुक्यातील राजवाडीच्या निम्न दुधना नदी पात्रातून भरदिवसा अवैधपणे वाळूची वाहतूक रोखण्यासाठी आज दिनांक 23 मार्च सोमवार रोजी पासून सेलू तहसील कार्यालयासमोर राजवाडी येथील रहिवासी मधुकर दिगंबर शेवाडे हे बेमुदत उपोषणास बसले आहे. जोपर्यंत सेलू तालुक्यातील राजवाडी नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक थांबत नाही तोपर्यंत माझा बेमुदत उपोषण सुरूच राहील, असा इशारा उपोषणकर्ते मधुकर दिगंबरराव शेवाडे यांनी दिला आहे. मधुकर दिगंबर शेवाळे, राजवाडी. वाळूबद्दल वारंवार तहसीलदार तलाठी मंडल आयुक्त यांना सांगून सुद्धा हे ऐकायला तयार नाहीत आणि ट्रॅक्टरवाल्याच्या ऐवजी महसूल खातं आणि पोलीस खातंच हप्ते घ्यालेत आणि वाहन चालवालेत. आम्ही जर सांगितलं तहसीलदाराला किंवा तलाट्याला फोन करून की ट्रॅक्टरवाल्याला म्हणते ते ह्या माणसाचा फोन आला, ते माणसं आमच्यावर भांडतेत, पोलीसवाल्यामध्ये आमच्यावर केस करायलेत. पुन्हा हेच भांडणं. सेलू महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. आज दिनांक 23 मार्च सोमवार रोजी सेलू महावितरणमुळे त्रस्त नागरिक वाढीव लाईट बिल, घरगुती सोलार त्रस्त सोबत घेऊन सेलूच्या महावितरण कार्यालयात जाऊन अभियंत्यांना जाब विचारून ठिय्या आंदोलन करण्यात आला. याची दखल घेत सेलू महावितरण अभियंता यांनी उद्या सकाळी देवला पुनर्वसनचे जे वाढीव बिल आले आहेत ते उद्या सकाळी जागेवर जाऊन पंचनामा करून देऊ व ज्या लोकांची घरावर सोलार लावले आहेत व त्यांना अडचणी येत आहे का अशासाठी 2 किंवा 3 एप्रिल रोजी कॅम्प घेऊन अडचणी सोडवू असे आश्वासन दिले. यावेळी जयसिंग शेडके, पौर्णिमा जोहिरे, प्रकाश करवा, गोलू पटवारी, बप्पा अंभुरे यांच्यासह सेलू शहरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शारदा विद्यालयात व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन प्रशिक्षण. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू आणि शारदा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्याध्यापक आणि शिक्षकासाठी आयोजित 2 दिवसीय सेलू तालुकास्तरीय व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन प्रशिक्षणास आज दिनांक 23 मार्च सोमवार रोजी उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, गट समन्वयक सुनीता काळे, मुख्याध्यापक डी शिंदे, सुभाष मोहकरे, प्रदीप कांबळे, बालू जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश विसपुते यांची उपस्थिती होती. गट शिक्षण अधिकारी गजानन वाघमारे म्हणाले की विद्यार्थी ऊर्जेचे स्रोत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, क्षमता, व्यवसाय कौशल्य वृद्धिंगत करण्याचा आणि उद्योग व्यावसायिकतेचे धडे देण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात गटकड करिअर अकादमीचे संचालक रामेश्वर गटकड यांनी संरक्षण दलातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. रामेश्वर गटकड म्हणाले की शिक्षणात शिक्षक, पालक, विद्यार्थी
भूमिका महत्त्वाची आहे. ही स्पर्धा परीक्षेसाठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता आणि सामाजिक शास्त्र विषयावर भर देणे तसेच चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान अद्ययावत माहिती ठेवणे आवश्यक आहे. एकलव्य सायन्स अकॅडमीचे प्रवीण चव्हाण यांनी करिअर नियोजन व स्वजाणीव या विषयावर डॉक्टर योगेश सांगवीकर मानसिक आरोग्य व करिअर नियोजन तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आराखडा आणि व्यवसाय शिक्षण या विषयावर सुल जोशी यांनी तर व्यवसाय शिक्षण अर्थ स्वरूप यावर सुभाष मोहकरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासक निवड आदेश निर्गमित देण्याची मागणी. सेलू तालुक्यातील बालूर येथील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून गावाची लोकसंख्या 25 ते 30 हजार आहेत. गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लढा देणारे दिव्यांग हक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुश गणपत पांढरे यांच्या वतीने दिनांक 23 मार्च सोमवार रोजी गटविकास अधिकारी व पंचायत समिती सेलू यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की बालूर गावाचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. परंतु ग्रामपंचायत कालावधी संपल्यामुळे या योजनेमधील लाभार्थी अर्ज प्रशासकाअभावी निकाली निघत नसल्यामुळे लवकरात लवकर प्रशासक यांचे आदेश निर्गमित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा. पूर्णा तालुक्यातील गौर सर्कलमध्ये मागील काही दिवसापासून विजेच्या समस्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या मागण्याकडे त्वरित लक्ष न दिल्यास महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात गौर सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या कोमल पारवे यांनी पूर्णा महावितरण उपविभागीय अभियंता यांना दिनांक 23 मार्च सोमवार रोजी मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की भर उन्हाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. गौर गावासाठी सिंगल फेज योजना तातडीने सुरू करणे, सायंकाळी व दुपारी करण्यात येणारे अतिरिक्त भारनियमन त्वरित बंद करावे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा, नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करणे तसेच लाईनमनची गावात सतत उपस्थिती सुनिश्चित करणे आदी मागण्या निवेदनात समावेश आहे. या मागण्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीधर पारवे, पंचायत समिती सदस्य नरेश जोगदंड, बबन अप्पा नागठाणे, मुंजाजी जोगदंड, उद्धव जोगदंड, नारायण सोनटक्के, सतीश जोगदंड, सुशील पारवे, गणेश पारवे, नारायण रणबावरे, निलेश जोगदंड, जगन्नाथ जोगदंड, अंकुश चोपले यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.